वसई विरार पट्ट्यामध्ये खरं तर गेल्या 3 दशकांहून अधिक काळ एक हाती सत्ता राखणारे भाई म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष थेट शिवसेनेत विलीन होणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे। एकनाथ शिंदेंनी ठाकूर पिता पुत्रांना एक अशी स्मार्ट ऑफर दिली आहे ज्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण राजकीय गणितच बदलून जाऊ शकतं। मात्र या बदल्यात ठाकूर यांना काय मिळणार? एकनाथ शिंदेंची ही नेमकी कोणती चाल आहे? बघूया। एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप। हितेंद्र ठाकूरांचं पाऊल ठाण्याच्या दिशेने, बहुजन विकास आघाडीचं शिंदे सेनेत विलीनीकरण ठरलं। राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही। ऐकलत, वसई विरारच्या महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवणारे बवियाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर काय म्हणतात? एकीकडे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय। मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना आमदारकी देऊन बदल्यात त्यांचा पक्षच शिवसेनेत विलीन करून घेतला होता। त्याचाच किस्सा आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। बहुजन विकास आघाडीचं विलीनीकरण करण्याचं ठरलं असल्याची जोरदार चर्चा आहे। हितेंद्र ठाकूर यांना जेव्हा विलीनीकरणाबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थेट नकारही दिला नाही। त्यामुळेच बवियाचं शिवसेनेत विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालंय। मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही। अरे कमाल आहे, घोडा मैदान जवळ आहे। राज्यात विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय। मतदारसंघात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश येतो। त्यामुळे शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर सुरू असल्याचं बोललं जात आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिंदे आक्रमक झालेत। पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी शिंदेंची राजकीय खेळी पाहायला मिळतेय। पक्षाची ताकद वाढवून केंद्रात मंत्रिपदासाठी दबाव वाढवण्याचाही प्रयत्न आहे। 2029 ची तयारी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर दाव्यासाठी घोडदौड शिंदे करतायत। क्षितिज ठाकूर यांची अनपेक्षित एंट्री झाली आहे। माजी आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता त्यामुळेच कट होणार का असाही सवाल उपस्थित होतोय। बवियाची वसई विरार महानगरपालिकेत एकहाती सत्ता आहे। बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत। बवियासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचीही काही मतं आहेत। या नव्या आणि अनपेक्षित राजकीय समीकरणांमुळे शिंदे सेनेचे जुने आणि निष्ठावंत नेते माजी आमदार रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता मात्र वर्तवली जाते। फाटक स्वतःच्या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी मोर्चे बांधणीही सुरू केली होती। त्यातच शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांनीही हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। मात्र भेटीत कोणी आम्हाला काही देत नाही तर आमच्याकडे मागायला येतं असं ठाकूर म्हणाले। याबाबत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीही सूचक विधान केलं। आपल्याच माध्यमातून सकाळी म्हणजे मी असेल, पाटील साहेबांनी असेल, आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिज असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेनं जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना। तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात। तर गिरीश महाजनांनी पक्षवाढीवर प्रतिक्रिया दिली। पण आता शिंदे साहेब कुणाला घेत आहेत कुणाला नाही या बाबतीत मला कुठलीही कल्पना नाही। हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। हितेंद्र ठाकूरांच्या रूपानं बवियाचं विलीनीकरण झाल्यास मात्र शिंदे सेनेला कसा फायदा होणार आहे पाहूया। शिवसेनेकडे 346 नगरसेवक आहेत। बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक। 2 पक्षांच्या बेरजेच्या राजकारणाचा आकडा 417 होतो। मात्र भाजपच्या 444 मतांच्या तुलनेत हे संख्याबळ थोडं कमीच आहे। क्षितिज ठाकूरांसारखा तगडा चेहरा रिंगणात उतरवून फायदा घेण्याचा प्रयत्न शिंदेंकडून केला जाऊ शकतो। इतर लहान पक्ष आणि अपक्षांची मतं याद्वारे खेचण्याचा प्रयत्न असेल। याच गणिताच्या आधारे शिवसेना आणि बवियामध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचंही कळतंय। मात्र एकनाथ शिंदे आता भाजप विरोधी छोट्या पक्षांना आपल्या पंखांखाली घेत असल्यानं सत्तेत राहून विरोधाची धार तीव्र करण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे का असा सवाल राजकीय खेळीनं उपस्थित झालाय।
दुसरीकडे हितेंद्र ठाकूरांनी विलिनीकरणाचा मुद्दा नाकारलेला नाही आणि शिंदेंशी चर्चाही सुरू असल्याचं म्हटलंय. याचाच अर्थ हितेंद्र ठाकूर मुलासाठी विधान परिषद घेणार की मंत्रिपदाचीही मागणी करणार याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मनोज सातवीसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.